हॅलो एव्हरीवन. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. तर आयांनो, तुम्हाला तर माहीतच असेल प्रेग्नेन्सी आणि सोनोग्राफीचा किती जवळचा संबंध असतो ते. आपल्याला प्रेग्नेन्सी राहिली की आपल्याला त्या बाळाची चाहूल लागतेच आणि ते बाळ कसं दिसेल, कसं असेल, कोणावर गेलं असेल याची उत्सुकता तर सगळ्यांनाच लागते. त्यामुळे आपण प्रेग्नेन्सीमध्ये वेगवेगळ्या सोनोग्राफीज करून आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हार्टबीट्स आपल्याला ऐकवतात, काही वेळाला तर बाळाचं चित्रही आपल्याला दाखवतात. त्यामुळे आपल्याला किती हाईसं वाटतं नाही का? मग प्रेग्नेन्सीमध्ये या वेगवेगळ्या सोनोग्राफीज का केल्या जातात तुम्हाला माहीत आहे का? प्रेग्नेन्सीमध्ये कोणती सोनोग्राफी कधी करावी, कशासाठी करावी याची डिटेल माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या वेळेला आपली पिरियड मिस होते त्यावेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा घरीच प्रेग्नेन्सी टेस्ट किटनी चेक करतो की आपली प्रेग्नेन्सी आहे की नाही आणि त्यानंतर गायनाकॉलॉजिस्टला भेटतो. मग त्यावेळेला गायनाकॉलॉजिस्ट आपली पहिली सोनोग्राफी करतात, त्याला वायबिलिटी स्कॅन असं म्हणतात. ही जी पहिली वायबिलिटी स्कॅनची सोनोग्राफी असते ती आपली पिरियड मिस झाल्यानंतर 8 ते 15 दिवसांमध्ये केली जाते. यामध्ये बेबीचे हार्टबीट आले आहेत की नाहीत, बेबी सिंगल आहे की डबल आहे, म्हणजे एक बाळ आहे की ट्विन्स आहे, हे या सोनोग्राफीमध्ये कळतं. पहिल्या वायबिलिटी स्कॅनच्या सोनोग्राफीमध्ये तुम्ही कधीतरी पाहिलंच असेल की अगदी एक छोटासा ड्रॉपसारखा दिसतो, ज्याच्यामध्ये धगधग होत असतं. अगदी छोटासा एक गोळा असतो, तेच आपलं छोटंसं बाळ असतं. वायबिलिटी स्कॅनमध्ये अगदी छोटासा गोल असा दिसतो. आता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची सोनोग्राफी म्हणजे एनटी स्कॅन सोनोग्राफी. फर्स्ट ट्रायमिस्टरमधली ही दुसरी महत्त्वाची सोनोग्राफी आहे. एनटी स्कॅनला जेनेटिक स्कॅन असंही म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर आपल्या आईवडिलांना एखादा जेनेटिक डिसीज असेल, आईवडिलांपैकी कोणी जर अपंग असेल तर तो व्यंग या बाळामध्ये उतरलाय की नाही हे बघण्यासाठी एनटी स्कॅनची सोनोग्राफी केली जाते. एनटी स्कॅनची सोनोग्राफी ही जनरली 11 आठवडे ते 13 आठवड्यांपर्यंत केली जाते. म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 11 आठवडे ते 13 आठवड्यांमध्ये एनटी स्कॅनची सोनोग्राफी केली जाते. एनटी स्कॅनसोबत डबल मार्कर टेस्ट करण्याचीही ॲडवाईस डॉक्टर लोक देतात. डबल मार्कर टेस्ट ही एक ब्लड टेस्ट आहे. या ब्लड टेस्टनेही आईच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन त्याद्वारे आईच्या रक्ताचं परीक्षण करून बाळांना काही जेनेटिक डिसीज झाला आहे की नाही हे या डबल मार्कर टेस्टमधून समजले जाते. डबल मार्कर टेस्ट ही अजून एक महत्त्वाची 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी आहे. त्यानंतर करतात ती ॲनॉमली स्कॅन, म्हणजे 5व्या महिन्यात व्यंगाची सोनोग्राफी. याला ॲनॉमली स्कॅन असंही म्हणतात. आता हे ॲनॉमली स्कॅन जनरली 5व्या महिन्यात म्हणजे 18 ते 22 आठवड्यांच्या दरम्यान ही ॲनॉमली स्कॅनची सोनोग्राफी केली जाते. यामध्ये बाळाचा प्रत्येक अवयव हा अगदी बारकाईने बघितला जातो. म्हणजे बाळाचे लंग्स, फुफ्फुसे, हार्ट किंवा डोळे, बाळाचे लेन्स, नोज, हातापायाची बोटे सगळं व्यवस्थित आहे की नाही हे या ॲनॉमली स्कॅनमधून बघितले जाते. सोबत आईच्या डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तर येणार नाहीत ना? बाळाचे हार्टबीट, हृदयाचे ठोके, त्याचसोबत ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होते की नाही हे बघण्यासाठी ॲनॉमली स्कॅन ही सोनोग्राफी केली जाते. काही वेळेला ॲनॉमली स्कॅनमध्ये बाळाचा एखादा अवयव व्यवस्थित दिसत नाही तर ते 100% व्यंगच असेल असं नसतं. काही वेळेला प्लॅसेंटा इंटेरियर असते. त्याचसोबत जर मशीनमध्ये काही पुअर फंक्शनिंग असेल तर ते ॲनॉमली ॲबनॉर्मल दाखवलं जातं. त्यामुळे डॉक्टर तीच एकच सोनोग्राफी परत एकदा करायला सांगतात. काही वेळेला डॉक्टरांना जर कॉम्प्लिकेशन्स आढळले तर डॉक्टर एक सोनोग्राफी 2 वेळा करायची ही ॲडवाईस देतात. माझ्या स्वतःच्या ॲनॉमली स्कॅनच्या सोनोग्राफीच्या वेळेला असाच एक प्रॉब्लेम झालेला होता. जी ॲनॉमली स्कॅन करणारी डॉक्टर होती ती थोडी घाईत होती आणि तिने काही पार्ट्सचं व्यवस्थित परीक्षण केलं नव्हतं. त्यामुळे बाळाचे काही अवयव मिसिंग दाखवत होते. त्यामुळे मला डॉक्टरांनी ॲनॉमली स्कॅनची सोनोग्राफी ही 2 वेळा करायला लावली होती. त्यामुळे काही डॉक्टरांच्या घाई गडबडीने
पुअर मशीन फंक्शनिंगमुळे सुद्धा बाळाचा एखादा अवयव व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे आईने किंवा वडिलांनी घाबरून न जाता एक सोनोग्राफी 2 वेळा करायला लागली तरी चालेल, पण ती सोनोग्राफी व्यवस्थित आणि चांगल्या ठिकाणी करून घ्यावी. आता शेवटची अजून एक महत्त्वाची सोनोग्राफी म्हणजे फेटल इको ही सोनोग्राफी. ही सोनोग्राफी आईच्या प्रेग्नन्सीच्या 24व्या आठवड्यामध्ये काढली जाते. यामध्ये हार्ट हा पूर्णपणे डिटेलमध्ये बघितला जातो. बेबी पूर्ण रेडी झाला आहे की नाही, बेबी कधी येणार आहे, म्हणजे आईची डिलिव्हरी किती दिवसांमध्ये होणार आहे, हे सगळं डिटेलमध्ये बघण्यासाठी फेटल इको ही सोनोग्राफी केली जाते. या सोनोग्राफीमुळे आईच्या पोटात किती पाणी आहे, त्याचसोबत अजून किती दिवसांनी आईची डिलिव्हरी होणार आहे, यासाठी फेटल इकोची सोनोग्राफी केली जाते. आपलं बाळ हे ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये तरंगत असतं, म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यापासूनच ते अगदी डिलिव्हरी होईपर्यंत बाळ हे ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये तरंगत असतं. त्यामुळे बाळाला कुठलाही धोका, त्याचसोबत धक्का लागून बाळाला काही इजा होत नाही. त्यामुळे ॲम्निओटिक फ्लुइड हे पोटामध्ये किती आहे, म्हणजे आपण पोटातलं पाणी कमी झालं जे म्हणतो ना, ते पोटातलं पाणी किती शिल्लक आहे हे देखील सोनोग्राफीजमध्ये बघितलं जातं. त्यामुळे सगळ्यात सोनोग्राफी ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि ज्या वेळेला तुम्हाला डॉक्टर ॲडवाईस करतील की सोनोग्राफी करून घ्या, त्यावेळेला आठवणीने सोनोग्राफी करून आपल्या बाळाची व्यवस्थित ग्रोथ होती की नाही हे चेक करणं महत्त्वाचं. गाईज, प्रेग्नेन्सीमध्ये ह्या 4 मेन सोनोग्राफीज केल्या जातात. पहिली वायबिलिटी स्कॅन, दुसरी एनटी स्कॅन, तिसरी ॲनॉमली स्कॅन आणि चौथी फेटल इको. या व्यतिरिक्त जर डॉक्टरांना काही वेगळं वाटलं तर ते सोनोग्राफी करायची ॲडवाईस देतात. आशा करते की माझी ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली तर नक्की एक लाईक द्या. थँक्यू.